नांदेडमध्ये लाचखोरीचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे। अर्धापूर पोलीस उपविभागीय कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक अयूब कुरेशी यांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराकडून तब्बल 50,000 रुपयाची लाच मागितल्याचा आरोप आहे। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। नांदेड एसीबीच्या युनिटला 23 मे 2025 रोजी एक तक्रार प्राप्त झाली। तक्रारदाराने आरोप केला की पोलीस उपनिरीक्षक अयूब कुरेशी शेख हे त्यांच्या लोडिंग ऑटोमधून जनावरांची वाहतूक करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागत आहेत। तक्रारीची पडताळणी 24 मे रोजी पंचासमक्ष करण्यात आली। त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक अयूब कुरेशी शेख यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तक्रारदाराच्या जनावरांच्या वाहतुकीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचं स्पष्ट झालं। कुरेशी यांच्यासोबत असलेल्या खासगी इसम राजू भिसे पाटील यांनी देखील लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली। एसीबीने 26 आणि 28 मे रोजी सापळा कारवाई आयोजित केली, मात्र आरोपींनी संशय आल्याने लाच स्वीकारण्याचे टाळले। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अयूब कुरेशी शेख आणि खासगी इसम राजू भिसे पाटील यांच्या विरुद्ध इतवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक कुरेशी फरार असून त्यांच्या घराची झडती सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीती जाधव यांच्या नेतृत्वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड करीत आहे। नांदेडमध्ये या लाचखोरीच्या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे। एसीबीने तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला असला तरी मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। पोलीस त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास कधी पूर्ण करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।